नमस्कार मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्या मनातले काही मोठे समज तोडणार आहे. आपल्याला वाटतं ना की जग तसंच आहे, मी असाच जन्माला आलो, माझं नशीबच खराब आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणीही माणूस जन्मजात डॉक्टर नसतो, जन्मजात वकील नसतो, जन्मजात टॉपर नसतो. माणूस स्वतःला घडवतो, स्वतःची कुवत ओळखतो, स्वतःच्या आतला गुण शोधतो. आणि इथेच फरक पडतो दोन प्रकारच्या लोकांमध्ये. पहिला प्रकार, जे नेहमी आपल्या चुका दुसऱ्यांच्या माथी मारतात. माझं अपयश समाजामुळे, परिस्थितीमुळे, घरामुळे आणि स्वतः मोकळे होतात. दुसरा प्रकार, जे आरशात पाहून स्वतःला विचारतात, माझी चूक कुठे आहे. आज जर तुम्हाला अजूनही तुमच्यात कमतरता दिसत नसतील तर लक्षात ठेवा, आज जिथे आहात 10 वर्षांनी तिथेच असाल. कारण जो माणूस हेच ठरवू शकत नाही की मी सध्या कुठे उभा आहे, तो कधीच ठरवू शकणार नाही मला जायचं कुठे आहे. मला माहिती आहे, माझ्या काही गोष्टी आज तुम्हाला लागतील, कडू वाटतील, पण सत्य नेहमी कडूच असतं. तुमच्या काही सवयी, तुमचं आळसपण, तुमची वाट पाहायची सवय, याच गोष्टी तुमचं आयुष्य हळूहळू संपवत आहेत. आपण सगळे म्हणतो परिस्थिती वाईट आहे. हो, मी मान्य करते. वय वाढत जातं तसं समाज तुमच्या डोक्यात कचरा भरतो, भीती, तुलना, मर्यादा. पण मला एक प्रश्न सांगा, जर तुम्ही गरीब असाल, पैसे नसतील, स्थिती खराब असेल, तरी तुम्हाला तिथेच राहायचं आहे का? नाही ना. मग प्रश्न असा आहे, तरीही तुम्ही बाहेर का पडत नाही? कारण तुम्ही एक गोष्ट करता, तुम्ही अशा उमेदीचे कैदी झालात. तुम्हाला वाटतं एक दिवस अचानक नशीब बदलेल, रस्त्यावर चालताना पैशाची पोटली सापडेल आणि आयुष्य सेट होईल. पण सत्य आहे का? असं कधीच होणार नाही. चांगला काळ कधीच चालत येत नाही, चांगला काळ तयार करावा लागतो. आज तुमच्याकडे जे आहे तोच तुमचा चांगला काळ आहे. कारण आज तुमच्याकडे विचार करण्याची ताकद आहे, हातपाय आहेत, डोकं आहे. मी आधीही सांगितलंय, तुम्ही ज्या वातावरणात आहात ते तुमच्यासाठी वाईट आहे हे माहिती असूनही तिथेच बसून राहणं, हीच तुमची सर्वात मोठी चूक आहे. जोपर्यंत आपण अज्ञानात असतो तोपर्यंत दुसऱ्यांना दोष देणं सोपं असतं. पण जेव्हा कळतं की मी इथे आहे आणि हे चुकीचं आहे, त्यानंतरही जर पाऊल उचलत नाही तर जबाबदार फक्त आपणच असतो. हा व्हिडिओ करण्यामागे एकच हेतू आहे, तुम्हाला जागं करणं. आज आत्ताच स्वतःला प्रश्न विचारा, मी कुठे उभा आहे? तुमचं उत्तर तुमचं मन देईल. तुमचं मनच सांगेल तुमची खरी औकात, खरी परिस्थिती. जोपर्यंत माणूस आपली खरी स्थिती स्वीकारत नाही तोपर्यंत तो पुढे जाऊ शकत नाही. मला आशा आहे या भावनेतून मी हा व्हिडिओ बनवला आहे, तो तुम्हाला समजला असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.